आपण लोकशाही म्हणतो, पण तुमच्या खासदार आणि आमदारांना लोकशाही आहे का? त्यांना लोकशाहीप्रमाणे मत व्यक्त करण्याची त्यांना ह्याच्यामध्ये तसं ते मत व्यक्त करू शकतात का? उदाहरणार्थ एखादं बिल, एखादा कायदा संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मंजुरीसाठी आला आणि तुमच्या आमदाराला किंवा खासदाराला तो कायदा पसंत नसेल तर तो त्याविरुद्ध मतदान करू शकतो का? शासनाने आणलेल्या कायद्यावरती त्यांच्या पक्षाचा आमदार किंवा खासदार मतदान त्याच्याविरुद्ध करू शकतो का? का करू शकत नाहीये? तर तुम्ही ऐकलं असेल 3 लाईन व्हीप. तो एकदा तो व्हीप काढला की जो पक्ष सांगेल, सत्ता पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, त्याप्रमाणेच त्यांना मतदान करावं लागतं. म्हणजे तिथे लोकशाही थांबली. म्हणजे लोकप्रतिनिधीची लोकशाही थांबली, म्हणजे तुमचीही लोकशाही थांबली. आणि मग तुमचं जे म्हणणं आहे ते म्हणणं तिथे कायद्यामध्ये येत नाही. केवळ तिथे ज्या सत्ताधारी पक्षाला किंवा विरोधी पक्षाला जे वाटतं त्याप्रमाणेच तिथे निर्णय होतात. म्हणजे अपोज करायचं किंवा त्याला असे करायचे. त्यामुळे कुठेतरी ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे की तुमचं मत जे आहे, तुमचं मत तुमचा लोकप्रतिनिधी मांडू शकत नाही आणि तुमचा लोकप्रतिनिधी तुमचं मत मांडू शकत नसेल, मग ती लोकशाही आहे का?